नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यामध्ये होणारे जे काही बाह्य परजीवी आहेत, यामध्ये गोचिड असतील, माशा असतील, पिसवा असतील किंवा इतर कुठले बाह्य परजीवी असतील, तर त्यांचा नायनाट आपण घरगुती पद्धतीने कशाप्रकारे करू शकतो. तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये मग आपण कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी वापरायच्या, कशाप्रकारे वापरायच्या, तर या सर्व गोष्टींबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये किंवा आपल्या गोठ्यावरती बाह्य परजीवींचा जर त्या ठिकाणी संसर्ग झाला, तर यामध्ये मित्रांनो आपल्याला या दुग्ध व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात. यामध्ये मित्रांनो, प्रथम आपल्याला आपल्या पशूंचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते कमी झालेले पाहायला मिळू शकते किंवा आपल्या पशु ज्या कॅपॅसिटीने दूध द्यायला पाहिजे त्या कॅपॅसिटीने त्या ठिकाणी दूध देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तसंच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रोटोझोल इन्फेक्शन असतील, यामध्ये थायलोरियासिस असेल, बबिसियासिस असेल, अॅनाप्लाझ्मोसिस असेल, तर यांसारख्या आजारांचा देखील आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी संसर्ग हा होऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची जी काही कमतरता आहे तर ती देखील येऊ शकते. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ होण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराचा जो काही विकास आहे तर तो पूर्णपणे होताना आपल्याला या बाह्य परजीवींच्या संसर्गामुळे त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही. त्यासोबतच मित्रांनो, या बाह्य परजीवींमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, यांसारख्या गोष्टी आपण आपल्या पशूंमध्ये टाळणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपले प्रॉफिट वाढवण्यासाठी, आपल्या पशूंना हेल्दी ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. त्यासाठी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही उपाययोजना माहीत करून घेणार आहोत, की ज्या आपण जर केल्या तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये होणारे हे ज्या बाह्य परजीवींचा संसर्ग आहे, तर तो आपण टाळू शकतो आणि आपल्या दुग्ध व्यवसायाला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे आपण देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण यामध्ये कुठल्या गोष्टींचा वापर करायचा आणि कशाप्रकारे या गोष्टी आपण आपल्या त्या गोठ्यामध्ये असतील किंवा आपल्या पशूंना असतील त्या ठिकाणी त्यांचा वापर करायचा. मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहे प्रथमतः 2 लिटर पाणी, 200 ग्रॅम लिंबाचे पानं, 200 ग्रॅम सीताफळाची पानं, 250 ग्रॅम मीठ. मित्रांनो, आपण प्रथमतः हे जे 200 ग्रॅम जे लिंबाचे पानं घेतलेले आहेत त्यासोबत 200 ग्रॅम सीताफळाचे पानं घेतलेले आहेत. तर आपण 2 लिटर पाण्यामध्ये हे पानं उकळवून घ्यायचे. ज्यावेळेस मित्रांनो हे 2 लिटर पाणी 1 लिटर होईल, तर त्यानंतर मग मित्रांनो आपण ते गाळणीमध्ये किंवा फडक्याने गाळून घेऊन आपण त्यामध्ये 250 ग्रॅम त्या ठिकाणी मीठ टाकायचे आहे. मग मित्रांनो, आपण हे जे पूर्ण सोल्युशन तयार झालेले आहे तर त्यामध्ये आपण पुन्हा त्याला डायल्यूट करण्यासाठी 4 लिटर पाण्याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्ण 5 लिटर त्या ठिकाणी हे सोल्युशन तयार करून आपण या सोल्युशनचा वापर आपल्या गोठ्यामध्ये करू शकतो. तर यामध्ये मित्रांनो, आपण या 5 लिटर सोल्युशनचा वापर आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी फवारून घेऊ शकतो किंवा आपल्या पशूंना फडक्याने त्या ठिकाणी खालून वरती असे जर पुसले तर मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरावरती असणारे जे काही सर्व बाह्य परजीवी आहेत तर त्यांना मारण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या सोल्युशनचा वापर आपल्या गोठ्यामध्ये सर्व ठिकाणी फवारून घेऊ शकतो. आपल्या गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी चिरा असतील, भेगा असतील, तर त्यामध्येही आपण हे फवारणे खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती जेवढे काही गोचीड असतात त्यापेक्षा खूप जास्त पटीने हे जे गोचीड आहेत तर ते या भेगांमध्ये, चिरांमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात. तर त्यामुळे मित्रांनो, आपण या आपल्या पशूंसोबत या ज्या भेगा असतील, चिरा असतील किंवा आपली जी खालची जमीन आहे तर ती फवारणी देखील खूप गरजेची आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये हे जे बाह्य परजीवींचा संसर्ग आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. मित्रांनो, यामध्ये जे सीताफळ आणि लिंबाचे पानं दिलेले आहेत तर यांचा जो काही वास असतो तो कडू असतो आणि यांच्यामध्ये जी काही प्रॉपर्टी आहे तर ती देखील या बाह्य परजीवींना मारण्यासाठी किंवा त्यांना
आपल्या पशूंपासून दूर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मित्रांनो, या गोष्टी आपल्याकडे सहजच त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि आपण या गोष्टींचा वापर आपल्या गोठ्यामध्ये करून आपल्या पशूंमध्ये होणारे हे जे बाह्य परजीवींचा संसर्ग आहे तर तो टाळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपण हे जे सोल्युशन तयार केलेले आहे तर ते आपण प्रत्येक 10 दिवसाला आपल्या गोठ्यावरती जर कंटिन्यू 3 ते 4 वेळा आपण जर फवारून घेतले तर मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये असणारे हे जे बाह्य परजीवी आहेत तर त्यांना मारण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे होतील. मित्रांनो, आपण प्रत्येक 10 दिवसातून एकदा या सोल्युशनचा वापर करून आपल्या गोठ्यामध्ये असणारे हे जे सर्व परजीवी आहेत त्यांना मारू शकतो आणि आपण आपल्या दुग्ध व्यवसायाला नक्कीच चांगला फायदा त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर ही प्रोसेस समजली नसेल तर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की यामध्ये आपण 200 ग्रॅम लिंबाचे पानं घ्यायचे, 200 ग्रॅम सीताफळाची पानं घ्यायची. यामध्ये आपण 2 लिटर पाण्यामध्ये हे पानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायची. ज्यावेळेस हे सोल्युशन 1 लिटर होईल तर त्यानंतर आपण ते गाळणीमध्ये किंवा फडक्याने त्या ठिकाणी गाळून घेऊन त्यामध्ये आपण 250 ग्रॅम त्या ठिकाणी बारीक मिठाचा वापर करायचा. तर त्यानंतर मग मित्रांनो, आपण या पूर्ण सोल्युशनमध्ये पुन्हा 4 लिटर पाणी घालून त्याला डायल्यूट करायचे आणि मग आपण आपल्या पशूंच्या शरीरावरती देखील याचा वापर करू शकतो. आपल्या पशूंच्या शरीरावरती फवारू शकतो किंवा त्यांना पुसून घेऊ शकतो. आणि उरलेले जे काही सोल्युशन असेल तर ते आपण आपल्या गोठ्यामध्ये सर्व ठिकाणी फवारून घेऊ शकतो. मित्रांनो, या प्रोसेसचा वापर आपण प्रत्येक 10 दिवसातून एकदा असे 3 ते 4 वेळेस जर त्या ठिकाणी केला तर मित्रांनो, आपल्याला या बाह्य परजीवींचा संसर्ग नक्कीच त्या ठिकाणी टाळता येईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे गोचिड असतील, पिसवा असतील, माशा असतील यांचा जो काही त्रास आहे तर तो कशा प्रकारे कमी करू शकतो तर या विषयाची माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये या बाह्य परजीवींचा त्रास त्या ठिकाणी कमी केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस त्या ठिकाणी येत नाही. आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे आजारी पडण्याचे प्रमाण आहे तर ते त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही प्रोटोझोल इन्फेक्शन आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येतात. आपल्या पशूंची जी काही वाढ आहे ती चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. आपल्या लहान कालवडी रेडी असतील त्यांना त्यांची वजनाची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती अशा ज्या काही घरगुती उपाययोजना आहेत तर त्या करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपला या व्यवसायामध्ये होणारा खर्च देखील कमी होईल आणि आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.